आज मुंबईमध्ये तसं 4च दिवसात हा सगळा बैठकीचं नियोजन त्या ठिकाणी पार पडत होतं, म्हणजे चर्चा होती. पण अगोदरच आम्ही डिक्लेअर केलं का आजची बैठक आहे म्हणून आज अनेक लोकप्रतिनिधी आपल्याला इथं उपस्थिती जरी नसेल तर राज्यभरात जो अतिवृष्टीनं जो काही धुमाकूळ झाला आहे त्याच्यामुळे बरेचसे मग आदिवासी विकास मंत्री महोदय असतील किंवा काही आमदार आहेत, हे त्या भागातली नुकसानीची पाहणी आणि थोडासा समाजाला जनतेला दिलासा द्यावा या दृष्टीने सगळे सरकारमधले मंत्री आज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पूरपाहणी किंवा पूर परिस्थितीची पाहणी करतात आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या संदर्भातली कार्यवाही करतात. आणि मग उरले आम्ही सगळेजण इथं थांबलो. त्यात मी स्वतः थोडंसं सगळ्यांना आव्हान केलं होतं का आपण बसू, आणि म्हणून मग मला जाता आलं नाही तरी मी उद्यापासून पुन्हा तो दौरा करणार आहे. आणि त्या माध्यमातून आज जी काही बैठक या ठिकाणी आयोजित केली का जो बंजारा समाज कुठलाच कायदेशीर आधार नसताना फक्त आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला आदिवासीत घ्या, वेगवेगळे ठिकाणचे संदर्भ घालून त्या संदर्भाचं आउटपुट बिलकुलसुद्धा कायदेशीर किंवा संविधानिक नाहीत, तरीसुद्धा तो आग्रह जो ज्या पद्धतीनं मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून चालू आहे, तर आम्हीसुद्धा त्याच विचारात का आपण सुद्धा कुठंतरी का ते कसे आदिवासी नाहीत आणि त्याचं अतिक्रमण जसं अनेक समाज आदिवासींमध्ये येण्याचा प्रयत्न करतात, तर आम्ही कायदेशीररित्या मग ते संविधानिक असेल, सुप्रीम कोर्टाचा असेल किंवा सभागृहातला असेल, सरकारमधला असेल, त्याचे आम्ही कालही एक बैठक आमदार महोदयांची घेतली. त्याच्यात आदिवासी विकास मंत्र्यांनीच आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं. मग त्याला जोडून नोकर भरतीचा विषय आहे, अधिसंख्य पदं, आउटसोर्स किंवा आस्थापनेचा खर्च, असे वेगवेगळे विषय या ठिकाणी चर्चेला गेले. महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून सगळ्या विभागांमधून प्रमुख संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते. तरी आम्ही एक मर्यादा घालून दिली होती का जास्तीचं येण्यापेक्षा जिल्ह्यामध्ये आपण अजून ह्या बैठका करायच्या आहेत. एक समिती राज्यस्तरावर करणार आहोत आम्ही, आणि जिल्ह्यांमध्ये अजून एक पॅरलल दुसरी समिती राहणार आहे का जे कायमस्वरूपी सामाजिक असतील किंवा विकासात्मक असतील, योजनांच्या संदर्भातला असेल, आर्थिक असेल, ह्या संदर्भातल्या सगळी त्या कमिटीनं बैठका करून आणि ते वरिष्ठ स्तरावर शासन स्तरावर ती मांडणी करायची आहे. म्हणून आम्ही बंजारा समाज किंवा इतर समाज जे आदिवासींमध्ये येऊ पाहतात त्याचं एक निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नावानं आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी दिले, तसं संघटनेच्या लोकांनीसुद्धा दिलं आहे. त्याच्यात काही सनदी सेवानिवृत्त अधिकारी ज्यांचा अभ्यास त्याच्यातला आहे, मग ते सरकुंडे साहेब असतील, पोयाम साहेबांचं आज काहीतरी अचानक दौरा असल्यामुळे तिथं त्यांना येता आलं नाही, पुरके साहेब असतील, अशी समाजातली जी जुनी जाणकार मंडळी आहे तीसुद्धा ह्याच्यात पुढच्या बैठकीला समाविष्ट होतील आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. आदिवासी समाजाचं येत्या काळात मुंबईमध्ये होणार आहे का? ज्या पद्धतीने बंजारा समाज आक्रमक होतोय, रस्त्यावरती उतरतोय स्वतःच्या मागण्यांकरता, त्याच्यासाठी तुम्ही एकवट आम्ही तोही विचार आम्ही करतोय, पण सुरुवात आम्ही जिल्ह्यांमधून करतोय. जसं आता परवा 10 तारखेला काहीतरी यवतमाळला मोठ्या प्रमाणात, 3 तारखेला पालघर, 7 तारखेला नंदुरबार, नाशिकला आता परवा एक पंचायत, परवा 26 तारखेला ह्याच्यात आहे नाशिकमध्ये, 6 तारखेला पुण्याला आहे काय, असे वेगवेगळ्या तारखा. आणि तिथं आम्हीसुद्धा ज्यांना शक्य होईल त्यांनी आम्ही सगळेजण जाणार आहोत. बंजारा विरुद्ध इथे आदिवासी अशा पद्धतीने जी काही ताणतणावाची परिस्थिती आहे हे काय जाणून बुजून होतं मागणी होताना मागणी करणाऱ्यांना वाटतं का बाबा जसं आता कुणबी, मराठा, OBC असं जे काही चाललं आहे त्याच्यात काही अंशी ते सक्सेस झाले असतील म्हणून हे सगळेजण करू पाहतात, परंतु ते अलग. आणि हे STत किंवा SCत, आता SCतसुद्धा काहींचं म्हणणं आहे का SCत आम्हाला घ्या, पण ते संविधानानं जे काही ठरवून दिलेली चाकोरी आहे त्याच्याबाहेर ते जाऊ शकत नाही. परंतु समाजाला एक जागृती म्हणून शांत बसूनही चालणार नाही, म्हणूनसाठी हा उठाव करणार आम्ही ठरवलं आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.